शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रात गेल्या 1-2 वर्षांपासून गोगलगाईचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय. यामध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणजे लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढताना आपण पाहतोय. रोपाच्या वाढीच्या अवस्थेमध्येच या गोगलगाईंनी प्रादुर्भाव झाल्यामुळं शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान झाल्याचं आपण बघतोय. याचं जर वेळीच नियंत्रण आपण केलं आणि एकात्मिक व्यवस्थापन आपण केलं तर या गोगलगाईंवर आपण मात मिळवू शकतो आणि आपण आपल्या शेताचं पिकाचं नुकसान होण्यापासून आपण वाचवू शकतो. या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण पुणे दूरदर्शन केंद्रामध्ये आमंत्रित केलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर PR झंवर सरांना. झंवर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार डॉक्टर झंवर सर, आम्हाला सुरुवातीला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की साधारण गोगलगाई म्हणजे काय, त्याची ओळख साधारण काय आहे? आता गोगलगाईमध्ये 2 प्रकारच्या गोगलगाई असतात. एक शंखी गोगलगाय आणि एक शेंबी गोगलगाय. आता शंखी गोगलगाय जी आहे ती त्याच्यावर कवच असते आणि बिना कवचाचीला आपण शेंबी गोगलगाय, त्याला स्लग म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि शंखी गोगलगायला आपण स्नेल म्हणतो. आता हे दोन्ही जे मृदुकाय प्राणी गटात आहेत आणि ह्याला आपण मोलुस्का गट म्हणतो इंग्रजीमध्ये. तर या प्राणीवर्गीय गटामध्ये असल्यामुळं यांची जी संख्या आहे ती कीटकांची जेवढी संख्या आहे त्याच्यानंतरची संख्या असलेली ही हा मोलुस्का गटातला प्राणी आहे. बरं. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ते ह्यांना शंख असल्यामुळं आणि कवच असल्यामुळं आपण साधारणतः सगळे ह्यांना ओळखत असतो आणि सर्वांना परिचित आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आपण साधारणतः पाहिलं तर 35,000 पेक्षा जास्त जाती याच्या आहेत पूर्ण जगामध्ये. आणि भारतामध्ये ह्याच्या 1450च्या वर जाती आपल्याकडे उपलब्ध आहेत किंवा नोंद झालेली आहे. आता यामध्ये आपण पाहत असताना या गटामधल्या ज्या ह्या गोगलगाई आहेत तर ह्या गोगलगाईच्या ज्या स्पेसीज आहेत त्याच्यात आपल्याकडे जायंट आफ्रिकन स्नेल म्हणून बोलतो आपण, तर तिचं नाव जे आहे ते इंग्रजीमध्ये अचेटिना फुलिका आहे. अच्छा. तर ही स्पेसीज आपल्याकडे सगळ्यात जास्त आढळते आणि याच्यामुळे आपल्याकडे नुकसान होतो. आता ही साधारणतः जे आहे ते करड्या रंगाचे असतात, याच्यावर शंख असतात, साधारणतः 15 ते 17 सेंटीमीटर आकाराच्या, आणि याच्यावर जो कवच जो असतो तो सुद्धा आपला जवळपास साधारणतः 1.5 इंच 2 इंचापर्यंतचा कवच असतो. आफ्रिकेतून याचा उगम झालेला आहे आणि भारतामध्ये आपल्याकडे जवळपास साधारणतः 1955 मध्ये ही सगळ्या भारतात पसरली आपल्याकडे. 1847 मध्ये याची नोंद झाली आणि ती सुद्धा पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये झालेली आहे. तर ह्याची जो फिकट हिरव्या रंगाच्या काळपट रंगाच्या ज्या काही असतात ह्या सगळ्या गोगलगाई जशा प्रकारचे अन्न खात असतात त्या भागामध्ये आपल्याला आढळत असतात. आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि नैसर्गिक स्रोत जी संघटना आहे यांनी याची जी नोंद जी केलेली आहे जगामध्ये, ही अत्यंत घातक कीड, उपद्रवी कीड म्हणून याची नोंद केलेली आहे. गेल्या काही खरीप हंगामामध्ये याचा प्रादुर्भाव महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर तो वाढत्या प्रमाणात आहे. तर याची कारणं काय आहेत सर? 2020 आणि 21 मध्ये आपल्याकडे साधारणतः मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सगळीकडेच हा पाऊस जो होता तो खरीप हंगामातला पाऊस हा लांबत गेलेला होता. म्हणजे आपण पाहिला जानेवारीपर्यंत पाऊस पडलेला आहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंतही पाऊस पडलेला आहे. आणि याच्यामध्ये गोगलगाईमध्ये एक वैशिष्ट्य असं असते की त्यांना आर्द्रता जास्त लागते, पाऊस लागते, आणि पावसाची दिवस लांबल्यामुळे आणि पाऊस काळ लांबल्यामुळं यांना ज्या प्रजातीला जगण्यासाठी जे लागत होतं ते सर्व खाद्य उपलब्ध होतं आणि त्यांना वातावरण सुद्धा पोषक होतं. आणि या पोषक वातावरणामध्ये यांची जी पिढी असते साधारणतः 4 महिन्यामध्ये एक पिढी तयार होती, 4 ते 5 महिन्यामध्ये. पण पाऊस लांबल्यामुळं सुप्त अवस्थेतल्या ज्या काही अंडी म्हणजे सुप्त अवस्थेत जे जात होत्या हिवाळ्यामध्ये तर ती न जाता त्यांची दुसरी पिढी पुन्हा तयार झाली. आणि दुसरी पिढी झाल्यामुळं हे सगळ्या सुप्त अवस्थेत गेल्या आणि गेल्या वर्षी 2022 मध्ये ह्याचा उद्रेक आपल्याला मग जाणवला त्याच्यात. आणि आणखी याचं वैशिष्ट्य असं आहे की हे निशाचर आहेत, म्हणजे फक्त रात्री प्रादुर्भाव जास्त करतात. त्याच्यामुळं शेतात न जाता वापसा नसल्यामुळं सततचा पाऊस असल्यामुळं
आणि निशाचर असल्यामुळं यांचा प्रादुर्भाव अचानक वाढलेला आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये आढळला. हो. आणि विशेष करून मग आपल्याकडे आमच्या मराठवाडा भागामध्ये लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि औसा तालुक्यात बर आणि उस्मानाबाद आताचं जे धाराशिव जिल्हा आहे हम्म. तर त्या जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आणि आंबेजोगाईच्या काही भागामध्ये बीड जिल्ह्यातल्या याचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त झाला. गोगलगाईच्या वाढीसाठी नैसर्गिक वातावरण जे लागतं ते साधारण कशा प्रकारचं असतं? 80% वर जर आर्द्रता असेल आणि साधारणतः 9 डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस ते हो. 29 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जर ह्याचा टेम्परेचर असेल त्या वातावरणात, या वातावरणामध्ये ह्या गोगलगाईची संख्या जास्त वाढत असते. बर आणि ह्यांना ज्यावेळेस त्या गोगलगाईला सक्रिय व्हायला जो वातावरण आहे, सततचा पाऊस, हम्म. आर्द्रता असलेले ढगाळ वातावरण आणि जर उष्णता जी आहे, टेम्परेचर जे म्हणतो आपण, उष्णता जर 9 डिग्रीच्या वर असेल आणि 29च्या आत असेल तर ह्यांची संख्या भरमसाठ वाढत असते वाढते. आणि ते जगतातही. हम्म, हम्म. त्या वातावरणात जगतात. आणि हे दिवसा सावलीमध्ये असतात. सावलीमध्ये पानाखाली, झाडाखाली किंवा दगडाच्या खाली जिथं भेगा असतात त्या भेगाखाली सावलीमध्ये दिवसा ह्या लपून बसलेल्या असतात. उन्हापासून रक्षण करतात. उन्हापासून रक्षण करतात हा. आणि संध्याकाळी ते बाहेर बाहेर पडतात. पडतात. गोगलगाईचं जे जीवनक्रम आहे तो साधारण कशा प्रकारे असतो? एकाच ह्याच्यामध्ये ह्या गोगलगाईमध्ये हम्म. नर आणि मादीचे अवयव दोन्ही एकाच गोगलगाईमध्ये असतात. बरं हम्म, हम्म. म्हणून परंतु यांना जर स्वफलन व्हायचं आहे, म्हणजे यांना जर मिलन झाल्यानंतरच स्वफलन होतात हो आणि मगच अंडी देतात. त्यामुळं एकमेकाला त्यांचं मिलन होत असताना, मिलन झाल्यानंतर हम्म, हम्म. ते साधारणतः 7 ते 8 दिवसापर्यंत त्याचं मिलन असतंय. बरं आणि त्यानंतर ते ज्यावेळेस अंडी देतात, आता त्याच्यात अंडी देताना सुद्धा 2 प्रकार असतात. एक छोटी गोगलगाय, मोठी गोगलगाय. समवयस्क किंवा एकाच साईजच्या ज्या काही गोगलगाई असतात त्या मिलन झाल्यानंतर दोन्ही अंडी देतात. आणि अंडी दिल्यानंतर ती साधारणतः एका पुंजक्यामध्ये, एका वेळेस एका पुंजक्यामध्ये, आता जमीन जिथं भुसभुशीत आहे, खोडाच्या शेजारी किंवा मुळाच्या जवळ किंवा भुसभुशीत जमीन बांधावर, हो ही 3 ते 5 खोलीवर एका पुंजक्यामध्ये अंडी घालत असते. बर आणि अंडी घालत असताना साधारणतः 100 ते 150-200 पर्यंत एका वेळेस अंडी देतात. बरं आणि पहिल्या वर्षी जी आहेत ते 200 पर्यंत अंडी देतात एका पुंजक्यात. हो आणि अशा प्रकारे ते एका वर्षात 4 ते 5 पुंजके त्यांचे तयार होतात. म्हणजे वाढीचा वेग खूप हा, मोठ्या म्हणजे प्रमाणात 500 आहे. हम्म, पहिल्या वर्षी ते 500 पर्यंत अंडी घालतात हम्म, हम्म. आणि दुसऱ्या वर्षी हे 2000 पर्यंत अंडी सुद्धा घालतात. म्हणजे यांच्या पूर्ण जीवनक्रमामध्ये 3 वर्षामध्ये ते 2000 पर्यंत अंडी घालतात. अच्छा आणि अंडी पांढरट पिवळसर रंगाच्या असतात आणि साधारणतः साबुदाणा जो आपण भिजवलेला साबुदाणा हो, असतो हो. किंवा आपली टाळकी ज्वारी जे म्हणतो त्या आकाराच्या अंडी असतात. बरं आणि मग ह्याच्यातून साधारणतः 2 आठवड्यामध्ये या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. हम्म, हम्म. आता ही पिल्ले बाहेर पडल्यानंतर पिल्ले अवस्था सुद्धा जी आहे ती 3 प्रकारे असतात. म्हणजे पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था. तर साधारणतः हे 5 महिन्यापर्यंत ही प्रौढ अवस्थेत जातात हे सगळे. हम्म, बरं म्हणजे पहिली अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पिल्ल्या अवस्था, मग त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर शंख जे असतो तो हो. शंख वाढत असतो, त्याची वाढ होत असते. वाढ होत असते. हम्म. आणि साधारणतः सरासरी 32 ते 35 वजन, त्याचं ग्राम वजन होईपर्यंत ती वाढ होत असते बरं प्रौढ जे असतात. हो आणि मग त्यांचं पुन्हा मिलन होणार आणि 4 महिन्यानंतर पुन्हा ते अंडी घालणार. हम्म. म्हणजे असा जीवनक्रम चालू असतो. गोगलगाई जी आहे तिचं खाद्य काय आहे? कोणकोणत्या वनस्पतींवरती अवलंबून असते? साधारणतः 500 पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पतीवर जगतात. हो तसंच जे पाला पाचोळा असतो जमिनीतला किंवा आपल्या शेणखताच्या आजूबाजूचा, तिथं सुद्धा ते खातात. तर सगळ्याच बरं. प्रकारच्या वनस्पती म्हणजे टोमॅटो आहे, पपई आहे, स्ट्रॉबेरी आहे, द्राक्षाच्या वेलीवर आपल्याला मागे 10 वर्षापूर्वी आढळलेल्या आढळून आहेत. आल्या. म्हणजे बऱ्याच ठिकाणी गोगलगाई आढळतात आणि सगळ्याच प्रकारच्या वनस्पतीवर ह्या जगतात. त्याच्यामध्ये तुती सुद्धा हे आवडीनं खातात. बरं तुती, कारण तो अधिवास जो असतो तो वातावरण त्यांना आर्द्रतायुक्त असतो. हम्म, हम्म. तर ह्या सगळ्याच प्रकारच्या भाजीपाला, गाजर आहे, कोथिंबीर आहे. तर कोथिंबीरमध्ये सुद्धा आम्ही जे आता मागच्या वर्षी अनुभवलं की जिथं कोथिंबीरचा त्यांना उग्र वास आला तर ते येत नाही. बरं पण कोथिंबीरमध्ये जर आपण गुळाचं पाणी मिक्स केलेलं असेल हम्म. तर ते खातात. अच्छा मेथी खातात, तुमचं पालक खातात. म्हणजे शेलका म्हणजे घास जो आहे तो साधारण सगळ्या प्रकारच्या वनस्पती खातात, भाजीपाला खातात. हम्म. आणि त्यांना असं काही माहिती नसते की हे समोर जे आहे ते खाद्य माझं नाही. हो त्याच्यामुळे त्यांना जे मिळालं ते खात असतात. खातात.
आणि सोयाबीन सुद्धा ते खात असतात. आता गेल्या वर्षी आपण पाहिलं की सोयाबीन खाल्लेलं आहे. तर ते सगळ्याच प्रकारच्या वनस्पतीवर जगतात. नुकसानीचे जे प्रकार आहेत वेगवेगळे पिकांच्या, ते साधारण कशा प्रकारे आपण पाहतोय? साधारणतः पान, अंकुरलेलं पान असेल, म्हणजे जर्मिनेशन झालेलं जे आपलं सोयाबीन आहे, बरं. त्या सोयाबीनची पानं जे असतील, कोवळे पानं असतील, ते कोवळे पानाला खात असतात, छिद्र करतात. आणि तसंच रोप अवस्थेतले जे काही वनस्पती असतात, म्हणजे पिकं असतात आपली, ती सगळीच पिकं खात असतात. अच्छा. आणि रोप अवस्थेत खात असल्यामुळंच ह्याचं नुकसान आपल्याला सगळ्यात जास्त होते. बरोबर. इतर किडीमध्ये आणि या कीटकवर्गीय गोगलगाईमध्ये फरक तेवढाच आहे हो हो. की आपण जसं कापसामध्ये, सोयाबीनमध्ये इतर किडीचा प्रादुर्भाव पाहतो, तो वाढीनंतर त्यावेळेस असतो. वाढीनंतर असतो आणि आपल्याला लक्षात येतो आणि आपण त्या फवारणी करून त्याला नियंत्रण नियंत्रण करू शकतो. पण इथं हा नुकसान आपल्याला साधारणतः दिसतही नाही. रात्रीतून खाऊन जातात आणि रोप अवस्थेत खात असल्यामुळं पुढे त्याची वाढच होत नाही पिकाची. बरं. म्हणून आपल्याला जवळपास 40-50% किंवा जास्तीपर्यंत त्याचं नुकसान होऊन जाते हो, हो. शेतकऱ्यांचं. तर व्यवस्थापन करताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे, ते कशा प्रकारे करावं? कोणत्याही किडीला आपण संपूर्णतः नष्ट करू शकत नाही. प्रतिबंध आणि नियंत्रणात्मक उपाय अशा 2 प्रकारे आपण ह्याचं नियंत्रण करू शकतो. यामध्ये सुरुवातीला प्रतिबंधात्मक जे उपाय आहेत ते कसे करावे, त्यासाठी काय उपाययोजना आहे? मागच्या महिन्यामध्ये ज्या बिगर मोसमी पाऊस पडला आपल्याकडे काही भागामध्ये, बरं. जसं लातूरमध्येही पडलं, उस्मानाबाद, धाराशिवमध्येही पडलं, आमच्या परभणी जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात सगळीकडेच पडलं. हो. तर त्यामुळं झालं काय की काही गोगलगाई ह्या सुप्त अवस्थेतून बाहेर आलेल्या आहेत आणि त्या जमिनीमध्ये 4 सेंटीमीटरच्या 3 सेंटीमीटरपर्यंत तशाच आहेत अजूनही. तर सर्वात प्रथम जिथं जिथं भेगा असतील, म्हणजे बांध असेल शेतातलं, भेगा बरं. असतील, जमीन आहे किंवा जिथं आपलं स्टोअर हाऊस आहे तिथं विटा असतील किंवा जिथं कुठं भेगा असलेल्या जमीन किंवा बाकीच्या ठिकाणी जर आपल्या गोगलगाई सुप्त अवस्थेत आढळल्या तर सर्वप्रथम त्याला जमा करणे, नष्ट करणे. बरं. आणि दुसरी एक महत्वाची बाब आता आहे की आता ह्या मागच्या 10-12 दिवसापासून आपण पाहतोय की आपल्या भागातलं टेम्परेचर वाढलेलं आहे, उष्णता वाढलेली आहे. हो. त्यामुळं जर आपण खोल नांगरट केली आता, बरं. ज्या भागामध्ये आपल्याला प्रादुर्भाव आढळला त्या भागातल्या शेतकऱ्यांनी विशेषतः चांगली खोल नांगरट करणं गरजेचं आहे. बरं. ज्यामुळे काय होईल की सुप्त अवस्थेमधल्या असलेल्या ह्या गोगलगाई ह्या उन्हामध्ये सगळ्या मरून जातील. हां. आणि दुसरं आणखी एक त्याच्यात एक दुसरी बाब आहे की शक्य झालं तर 2 ते 3 फुटाचं आपण चर काढायला पाहिजे चारी बाजूनं. शेताच्या चारी बाजूनं जर आपण आत्ता चर काढून घेतलं, ज्यांना वाटलं की आपल्या शेतामध्ये गोगलगाई आहेत आणि ज्यांनी पाहिलेल्या आहेत गोगलगाई, त्यांना निश्चितच ह्या गोगलगाई सुप्त अवस्थेमध्ये आजूबाजूच्या आपल्या नाल्यामध्ये, ओहोळमध्ये, कारण ह्या नाला, ओहोळ हे जे काही बाजूचं जे काही आर्द्रतायुक्त वातावरण असलेलं किंवा पाणथळे असतील, जिथं पाणी साचलेलं होतं मागच्या वर्षी, या सगळ्या भागामध्ये ह्याच्या सुप्त अवस्थेत ह्या गोगलगाई आहेतच. तर तिथं चर काढणं, खोल नांगरटी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना वाटलं की आपल्याला या गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसला होता तर त्यांनी तंबाखूचं जे पावडर आहे आपल्या गावामध्ये मिळते, बाजारात मिळते, सहज उपलब्ध आहे. आपल्या जे काही आठवडी बाजार असतो तिथेही मिळतात. तर त्याचा चुरा आहे किंवा आपलं साधारणतः जी आपली राख असते, राख आहे, किंवा ज्यांच्या भागामध्ये जे आपले थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथली राख असेल, किंवा चुना जो असतो आपला साधारणतः, त्या चुनाची पट्ट्या आपण चारी बाजूला करून घ्यायचं. चरीमध्ये करायचं किंवा बाजूला त्या बांधावर एक साधारणतः 4 इंच रुंदीचा, म्हणजे 5 ते 10 सेंटीमीटरच्या रुंदीचे चारी बाजून आपण एक पट्ट्या करून घ्यायचं. नियंत्रणात्मक उपाय काय आहे, तो कसा करावा? पाऊस पडल्यानंतर साधारणतः 1 आठवड्यामध्ये 4 दिवसामध्ये, 4 ते 6 दिवसामध्ये ह्या गोगलगाई बाहेर पडतात. बरं. आता बाहेर आले की रात्री येणार, तर त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सामूहिकपणे, एका शेतकऱ्याचं सुद्धा हे काम नाही, तर सर्वच शेतकऱ्यांनी आपापल्या गावामध्ये संध्याकाळी ह्या गोगलगाई बाहेर पडतात. त्यामुळे संध्याकाळी किंवा सकाळी म्हणजे पहाटे या सगळ्या गोगलगाई जमा करणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे गोळा करायच्या, हातमोजे घालायचं, गोळा करायच्या आणि गोळा करून एखाद्या पिशवीमध्ये, आपल्या खताच्या पिशवी असतात किंवा जे काही सोयाबीन बियाण्याच्या पिशव्या आहेत, ज्या काही बॅग आपल्या आहेत त्या बॅगमध्ये टाकून द्यायचं आणि त्याच्यावर साधारणतः 200 ते 250 ग्राम चुना किंवा मीठ त्याच्यात टाकून द्यायचं मध्ये त्यांच्यावर आणि त्याला बांधून टाकायचं आणि ते गुदमरून मरून जातात. हा म्हणजे सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. दुसरा आपण एक नियंत्रण करता येईल की शेतामध्ये किंवा बागेमध्ये, साधारणतः हे बागेमध्ये सुद्धा, याचा पहिला प्रादुर्भाव बागेमध्येच आढळला होता आपल्याकडे. तर शेतामध्ये, बागेमध्ये काय करायचं, 7 ते 8 मीटर अंतरावर
साधारणतः आपण काही गोणपाट ठेवून टाकायचे तुकडे, म्हणजे आपल्या गोणपाटाचे छोटे छोटे तुकडे करायचे 1-2 फूट आकाराचे, आणि त्या गोणपाटावर त्याच्या खाली आपण थोडंसं गवत ठेवायचं किंवा जे काही खाद्य असेल आपल्याकडे उपलब्ध, त्या बांधावरचं गवत असेल, काही असेल ते थोडंसं ठेवायचं आणि त्याच्यावर थोडं गुळाचं पाणी टाकून द्यायचं आणि वर गोणपाट टाकायचं, रात्री ठेवून टाकायचे आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ह्या गोगलगाई लगेच त्या आकर्षित होतात गुळाच्या पानाकडे, आणि आकर्षित झालेल्या सगळ्या गोगलगाई सूर्योदयाच्या पूर्वी जाऊन आपण जमा करायचं आणि परत आपण त्यांना एखाद्या 2-4 फुटाचा खड्डा करायचा, त्याच्यात टाकून द्यायचं आणि मीठ टाकून द्यायचं किंवा मग पोत्यामध्ये टाकून बंद करून मारून टाकायचं. आणि लहान शंकी गोगलगाई जर असेल तिथं आपल्याला दिसत असतील तर आपण त्याच्यावर साधारणतः मिठाचं जरी पाणी टाकलं, म्हणजे 10% म्हणजे एक किलो समजा मीठ घेतलं आपण, 100 ग्राम मीठ आणि 1 लिटर पाणी जर घेतलं, 1 लिटर पाण्यामध्ये हे जरी साधारणतः फवारलं तरी चालतंय. पण ह्याची काळजी घ्यायची, संपूर्ण शेतामध्ये आपल्याला मीठ टाळायचं आहे, द्रावण एका ठिकाणी करून आपण फवारणी करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर आपल्याला फळबागेमध्ये दिसला तर आपण बोर्डो मिश्रण जे आपण नेहमी वापरतो, तर ते 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना घ्यायचा आणि 10 लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आणि त्याची जी पेस्ट आहे ती पेस्ट आपण आपल्या झाडावर लावून टाकायची, म्हणजे फळबागेमध्ये. तर एक तर रोगापासूनही आपण याला बचाव करू शकतो आणि गोगलगाई वर त्या झाडावर चढत नाही. तर अशा प्रकारे आपण ह्याला नियंत्रण करू शकतो. गोगलगाई नाशकांचा वापर आपण करू शकतो का, जेणेकरून आपण त्वरित नियंत्रण मिळवू शकतो यावर? मेटाल्डिहाइड नावाचं गोगलगाय नाशक आहे. तर हे गोगलगाय नाशक आपण वापरू शकतो. तर हे 2 किलो साधारणतः आपल्याला 1 एकरला लागते आणि ते बारीक अशा दाणेदार स्वरूपात पेलेट्स असतात त्याचे छोटे छोटे, आणि ते आपण संपूर्ण शेतामध्ये म्हणजे टाकलं तर गोगलगाई तिथे आकर्षित होतात आणि ते खाऊन लगेच मरतात गोगलगाई सुद्धा. फक्त आता याच्यामध्ये काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. एक तर ते फेकताना सुद्धा हातमोजे घालणं गरजेचं आहे, आणि दुसरं आहे की ते आपण शेतामध्ये टाकत असताना ज्या गोगलगाई मरतील किंवा जर त्या आजूबाजूला पाळीव प्राणी असतील आपल्या, आणि शेळ्या असतील, मेंढ्या असतील किंवा ज्या पक्षी आहेत, हे जर पक्षी ते खाल्ले तर ते मरतात ते. त्याच्यामुळे आपल्याला ती गोगलगाय नाशक टाकल्यानंतर त्या गोगलगाई ज्या मेलेल्या असतील किंवा पडलेल्या असतील, जमा झालेल्या, ते जमा करायच्या, गोळा करायच्या, त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आयर्न फॉस्फेट म्हणून एक आपल्याकडे वापरू शकतो आपण. हे सुद्धा विषारी आहे गोगलगाईला, ह्याचा सुद्धा आपण वापर केला तर ह्याचा प्रभावीपणे आपण वापर करू शकतो. आणि हे सुद्धा म्हणजे वातावरणाला पोषक आहे आणि थोडंसं कमी विषारी आहे मेटाल्डिहाइडच्या कंपॅरिझनमध्ये, त्याच्या कंपॅरिझनमध्ये, आणि सुरक्षित आहे थोडंसं इतर प्राण्यांना. आणि जर आपल्याला हे वापरत असताना जर याच्यामध्ये आणखी याचं जर आपण 2 मिलीलिटर स्पिनोसॅड नावाचं जे कीटकनाशक आहे हे जर त्याच्यात मिसळलं आयर्न फॉस्फेटमध्ये 1 किलोच्या, आणि त्याच्या गोळ्या करून जर आपण स्प्रेड केल्या किंवा आपल्या शेतामध्ये टाकलं तर हे आमिष म्हणूनही चांगलं काम करते आणि त्याचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव चांगल्या पद्धतीने झालेला दिसलेला आहे. आता आपण एक उल्लेख केला की साधारण आमिष बनवताना आपण कोणत्या रसायनांचा वापर करू शकतो, तर अजून असे कोणकोणत्या प्रकारचे आमिष आहेत जे आपण बनवू शकतो, पण हे बनवताना काय काळजी घ्यायला पाहिजे, वापर करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? साधारणतः गहू किंवा आपण तांदळाचा जो भरडा असतो तो घ्यायचा आहे 50 किलो, आणि 10 लिटर पाणी घ्यायचं आहे, 2 किलो गूळ घ्यायचं आहे. 10 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडं 25 ग्राम ईस्ट टाकायचं आणि ते चांगलं ढवळून घ्यायचं, मिसळायचं, आणि त्याच्यामध्ये 50 किलो हा जो मी आत्ता सांगितला गव्हाचा किंवा आपल्या तांदळाचा भरडा जो आहे तो टाकायचा आणि तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आणि त्याचं चांगलं मिश्रण तयार करायचं. 25% थायामिथाक्झाम औषध आहे आपल्याकडे, कीटकनाशक आहे, तर हे त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगल्या प्रकारे त्याचं मिश्रण करायचं आणि त्याच्या बारीक बारीक गोळ्या करून आपण शेतामध्ये टाकू शकतो. आणि ज्यावेळेस वाटलं की आपल्याला आता ह्या प्रतिबंधात्मक केल्यानंतर, नियंत्रणात्मक केल्यानंतर, गोळ्या केल्यानंतर, म्हणजे जमा केल्यानंतर सुद्धा आपल्याला गोगलगाई आपल्याला आढळत आहेत किंवा नुकसान करत आहेत असं वाटलं तर ते आपण पूर्ण शेतामध्ये पसरून द्यायचं किंवा फेकून द्यायचं आणि गोगलगाई ह्याच्यामध्ये म्हणजे बांधाच्या कडेलाही टाकू शकतो, शेतात टाकू शकतो आणि गोगलगाई हे खाल्ल्यानंतर मरतात. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण या विषयाला अनुसरून शेतकरी बांधवांना महत्त्वाचा संदेश काय द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे कीटकनाशकाचं आमिष तयार करणार आहोत तर ते आमिष हे
लहान मुलापासनं आणि पाळीव प्राण्यापासून आपण दूर ठेवायला पाहिजे. अच्छा. ते त्यांचा संपर्क येऊ देणे किंवा त्यांना नजर चुकीनं सुद्धा कोणी खाऊ नये हे काळजी घेणं गरजेचं आहे. आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये हे हुमणीचा प्रादुर्भाव आपण रोखला होता. हो. तर हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या कार्य केलं होतं. तर बरोबर. तसंच सगळ्या शेतकऱ्यांनी यावर्षी आमची विनंती अशी आहे की सगळ्यांनी सामूहिकरित्या ज्या ज्या गावामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी आढळून आला आणि नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांनी सगळ्यांनी ह्याची माहिती लक्षात ठेवून सामूहिकरित्या एकत्र येऊन संध्याकाळी चर्चा करून ह्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. निंबोळी पावडर जो आपण तयार करतोय आणि काही शेतकरी निंबोळी केकही वापरतात. तर निंबोळी केक सुद्धा आपण शेतामध्ये आजच आपल्याकडे आणून ठेवून घ्या आपल्या सामूहिक आपल्या पूर्ण गावामध्येच. आणि तो आपण जर निंबोळी केक आपण जर वापरलं शेतामध्ये तरी साधारणतः 20 किलो एका एकरमध्ये तर आपल्याला फायदेशीर आहे. आणि दुसरं एक माझी विनंती शेतकऱ्यांना आहे की आता निंबोळ्या ज्या आपल्या लागलेल्या आहेत त्या आता पडत आहेत गावामध्ये. तर आपल्या गावामध्ये आपण एक 8-10 जणांनी मिळून त्या सगळ्या निंबोळ्या गोळा करून घेणं गरजेचं आहे. गोळा करून घ्या, त्याचं वरचा गर काढून घ्या आणि त्या निंबोळीचं जे बी आहे ते बी आपल्या सावलीमध्ये जमा करून ठेवा आत्ताच. ते पुढच्या आणि वापरासाठी आत्ताच आपल्याला जमा करून ठेवायचं आणि त्याचं शक्य झालं तर त्याचा पावडर करून ठेवा किंवा त्याला आपल्या साधारणतः कुटून वगैरे ठेवून टाकायचं चुरा. म्हणजे त्याचा पावडर ठेवा. आणि ज्या ठिकाणी आता जसं मी म्हटलं की जिथून आपल्याला वाटते की गोगलगाई आपल्या शेतामध्ये येऊ शकतात तर त्याच बाजूला बांधावर हा निंबोळीचा पावडर जो आहे चुरा केलेला निंबोळीचा हा जरी आपण टाकला चारी बाजूनं साधारणतः ते सुद्धा 8 किलो लागते एका एकर. हो बरोबर. चारी बाजूनं टाकल्यानंतर तर ह्या एकरमध्ये आपण टाकून ठेवलं तर आपल्याला गोगलगाईपासून आपण म्हणजे नियंत्रण करू शकतो. एक लक्षात ठेवा की एक गोगलगाय जर आपण जमा केली तर आपण साधारणतः एका वर्षातले 500 अंडी आपण जमा करायला लागलो. हो बरोबर. त्याच्यामुळं पुढची पिढी आपण नष्ट करू शकतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर झंवर सरांनी आपल्याला गोगलगाईच्या नियंत्रणाच्या विविध पद्धती उपाय आपल्याला सांगितलेले आहेत. हे करताना जर आपण सामूहिक पद्धतीने जर केले तर आपण लवकरात लवकर आपल्या शेतातील गोगलगाईंचा समूळ नाश करू शकतो. आणि त्यासाठी आत्ताची ही जी वेळ आहे ती योग्य आहे. यासाठी आपण सरांनी सांगितलेल्या सगळ्या उपाययोजना करून पहा आणि या गोगलगाईंचा समूळ नाश करा. डॉक्टर PR झंवर सर आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला. आमच्या शेतकरी बंधू भगिनींना या विषयाला अनुसरून माहिती दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.